तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणेच्या वतीने धम्म पहाट व धम्म संध्या या 2 कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। यंदा धम्म पहाट कार्यक्रमाचे 19वे वर्ष असल्याची माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार भवन येथे झालेल्या या पत्रकार परिषदेस महोत्सव समितीचे सरचिटणीस दीपक म्हस्के, विठ्ठल गायकवाड उपस्थित होते। पुढे बोलताना वाडेकर म्हणाले, येत्या गुरुवारी दिनांक 23 मे रोजी बुद्ध जयंती निमित्त पहाटे 5 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान, जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर पुणे स्टेशन येथे धम्म पहाट हा कार्यक्रम होणार आहे। यामध्ये सुप्रसिद्ध गायक प्रतीक जाधव, पार्श्वगायिका सोनाली सोनावणे, इंडियन आयडल फेम प्रतीक सोळसे, पार्श्वगायिका कोमल दांडे, दर्शन साटम, सारेगम फेम प्रतीक बावडेकर धम्मगीते सादर करणार आहेत। या कार्यक्रमाला आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज असलेल्या ज्येष्ठ गायिका सुषमा देवी यांची विशेष उपस्थिती असणार आहे। याच दिवशी सायंकाळी 6 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तथागत गौतम बुद्ध विहारात धम्मसंध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देखील वाडेकर यांनी दिली। नमस्कार, नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्ताने बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी गुरुवार दिनांक 23 मे 2024 रोजी धम्मपाठ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले 19वे वर्ष हे आमच्या समितीचं आहे, की आम्ही सलग 19 वर्ष धम्मपाठ हा कार्यक्रम करतो आणि म्हणून पुणे कलेक्टर कचेरीवर सकाळी 5 वाजता धम्मपाठ कार्यक्रमाचं आयोजन केले। या कार्यक्रमामध्ये तमाम पूज्य भंतेनीय हे सर्वांना वंदना सामूहिक देणार आहे। त्यानंतर एक वंदनेने सुरुवात होईल आणि सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यामध्ये इंडियन आयडॉलचे सगळे नवीन कलावंत यावेळेस बुद्धांची नवी आणि जुनी गाणी बाबासाहेबांची ही धम्मावर आधारित असलेली गाणी त्या ठिकाणी सादर होणार आहे। त्यानंतर काही मान्यवरांचा सन्मान होणार आहे। त्यामध्ये मुक्त चिकित्सी परीक्षेत पास झालेल्या वृषाली संताराम कांबळे या आमची कन्या आहे, तिचा सत्कार देखील पुणेकर नागरिकांच्या वतीने IAS झाल्यामुळे ठेवलेला आहे। तसंच आंबेडकरी चळवळीतील जुन्या जाणत्या कार्यकर्त्या, गायिका यांनी बाबासाहेबांचा विचार घराघरापर्यंत पोहोचवला, यांची गाणी खूप प्रसिद्ध झाली अशा सुषमा देवी यांचा देखील पुणेकर नागरिकांच्या वतीने नागरिक सत्कार या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे। तसंच या धम्मपाठ कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर ज्यांनी धम्माचं काम केलेलं आहे अशा काही लोकांचा सन्मान देखील त्या निमित्ताने आम्ही केलेला आहे। गेल्या 19 वर्षामध्ये आम्ही या आमच्या धम्मपाठ कार्यक्रमामध्ये राहुल देशपांडे पासून तर आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, परत आदर्श शिंदे पासून तर खूप कलावंत या ठिकाणी रवींद्र साठे पासून तर ह्या उत्तरा केळकर पासून तर खूप या आमच्या या विचारपीठावर त्यांनी गीतं सादर केलेली आहेत, धम्माचा विचार मांडलेला आहे, त्यातून आपला बुद्धगीते गायलेले आहेत। तर याही वर्षी नवीन कलावंतांना संधी दिलेली आहे। तर दरवर्षी आम्ही काही ना काही वेगळा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळं यावेळीची धम्मपाठ एक आगळीवेगळी धम्मपाठ होणार आहे। त्यामुळं तमाम महाराष्ट्रातील जनतेला आमची विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने धम्मपाठ कार्यक्रमाला यावं। ही